आता जाताना सोडाल पण येतानाचं काय? मी गाडी पाठवून देईन. मला नको तुमची गाडी, माझी बाईकच भारी आहे. आणि सरळ सांगा ना तुम्ही रेसला घाबरलात म्हणून. काय आहे, या वयात झालेला पराभव जिव्हारी लागतो. हा पराभव पचवता येणार नाही तुला. आधी रेस लावा तर खरं, मग खरे कोण पराभूत झालाय ते. ठीक आहे, लेट्स गो. येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक रात्र काळ रात्र ठरू शकते. बाबा तुझा पांडुरंगच होता ग तुझ्या पाठीशी, आणि नरसिंहही होता तुझ्या पाठीशी, म्हणून तर तुला उचलून घेऊन आला तो, हो की नाही? अगं, आमचा वामन, आपला दामू, ही सुमित्रा, अमृता, हे सगळेजण आहेत का नाही तुझ्या पाठीशी? तसाच नरसिंह सुद्धा तुझ्या पाठीशी आहे. खूप त्रास झाला ना सगळ्यांना. हे बघ, आता जे काही झालं त्याच्याबद्दल बोलायचं नाही. मी कधी काही बोलले का तुला? मग कुणाचीही भीती बाळगायचं कारण नाही. सुमित्रा, आधी डॉक्टरना फोन कर, मला ताबडतोब इकडे निघून या. आणि हे बघ, आले की नरसिंहाच्याच खोलीत घेऊन ये. चल. भवानीबाईचं भाकीत खरं ठरणार आहे. मी आज माझ्या डोळ्याने माझ्या मृत्यूला पाहिलंय. माझे दिवस आता भरत आलेत, भरत आलेत माझे दिवस. आज माझ्यामुळे बाबांना काही झालं असतं तर कदाचित तुझ्यामुळे ते वाचले असंही असू शकतं. म्हणजे तू त्यांना रेस लावायला सांगितलीस म्हणून ते जास्त सावध होते. असं असू शकतं? का नाही असू शकत? तू जसं समजतेस तसं असू शकतं. तर मग असं का नाही? आता जास्त वेळ वाया घालवू नका. आपले प्रयत्न चालूच आहेत आत्याबाई. मार्ग दिसत असताना सुद्धा प्रयत्न चालू आहेत, असं नाही वाटत तुम्हाला? कुठला मार्ग? जानकी, हे कसं शक्य आहे? ज्या गोष्टीचा डोळ्या देखत प्रत्यय आलाय ती नाकारू नका वागणेस. स्वीकारूही शकत नाही ना. जानकी या घरची सून होण्याच्या योग्यतेची आहे का? काय कमी आहे त्या मुलीत? आत्याबाई, दुधानं तोंड भाजल्यानंतर ताकही फुंकून प्यावं लागतं. वनिता प्रकरण अजूनही ताजं आहे. वनिताची आणि जानकीची बरोबरी नका करू. भवानी माईची भविष्यवाणी आठवा. अनाग्रहात अस्पर्शित कुमारिका हवी आहे. पण जानकीच्या चारित्र्याबद्दल शंका घ्यायचं काही कारणच नाहीये. अख्खी एक रात्र ती घराबाहेर होती. शिवाय ज्या वेळेला ती भेटली त्यावेळेची तिची अवस्था अशी होती की बास. माफ करा आत्याबाई, पण शहानिशाही करावीच लागेल. दादाचं मूलबळ म्हणजे अमृता. जय गोष्ट लक्षात कशी येत नाही वहिनी? एक ना एक दिवस ती दुसऱ्याच्या घरी जाणार. म्हणजे हे सगळं चाललंय ते वारस हवा म्हणून. की तुझ्या ओठी ते कोणाच्या तरी पोटी, असं म्हणाली होती ती. म्हणजे मूल होण्याची इच्छा माझ्या ओठी, आणि सुमित्राला इच्छा नसतानाही मूल. समजा तिला मुलगा झाला तर तोच किल्लेदारांचा वारस.